4 ओव्हरची मॅच असणार आहे आणि आयोगासाठी पारितोषिक आहे। प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे। सागर पाटील कोणीची बॅटिंग आहे आणि कोणीच्या बॅटिंगच्या वेळेस जो कोणी सीमारेषेबाहेर झेल पकडेल त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज। त्याचबरोबर आणि 3 षटकार सलग लगावल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक सागर पाटील यांच्याकडून देण्यात येईल। तर विकेट हॅट्रिकसाठी कैलास भोर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत। तर बघा विद्यार्थ्यांना संधी आहे, कॅच पकडली तर 1100 रुपये, 1100 रुपये विजय कोलेकर यांच्याकडनं। विद्यार्थी क्रिकेट खेळताना तुम्ही हो बघा झेल पकडा, 6 आतमध्ये जाऊन नाही पकडायचा, नाही तर 500 रुपये तुम्हाला द्यायला लागतील। हा बाहेर कॅच पकडा, 1100 रुपये मिळतील आणि विजय कोलेकर यांच्याकडनं पारितोषिक आहे। आणि झेल पकडताना काळजी घ्या, एकमेकांना धक्का देऊ नका। चेंडू खरं तर टेनिस बॉल खूप सध्याचा हेवी बॉल आहे, त्यामुळे तुम्हाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या। सगळ्यांना पार्लेजी दिलेले आहे, ग्लुकोज दिलेलं आहे, सगळे एकदम एनर्जी बघायला मिळते सगळ्यांची। तर 3 चेंडू 3 षटकार लगावल्यास आयोजक समीर देसाई यांच्याकडनं 3000 रुपये। तर बक्षिसांची उधळण दोन्ही बाजूने होते। वळूया मॅचकडे। या दरम्यान 1 चेंडू डिलिव्हर्ड झालाय बॉलिंग मार्कवर बल्ली भोईर महेशला आपण बघितलं का, तर आज त्याच्या सगळ्या शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत, स्पेशली सरदार मॅडम, आणि कुठेतरी तो क्षण भावूक करणारा होता आणि नक्की जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात। प्रत्येकाला आपली शाळा आपलं बालपण नेहमीच आठवत असतं आणि प्रत्येकाला ते बालपण हवं असं वाटत असतं। हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फार वेगाने गेला होता महेश त्या ठिकाणी, पण 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 2 धावा झालेल्या आहेत। मुलांचा प्रचंड गोंधळ, मुलं एकदम एक्साइट झालेले आहेत आणि उत्खंड शिगेला पोहोचलेले आहे। 1 बॉटल आहे, त्या एका बॉटलवरती पाण्याच्या सगळेजण म्हणतात की नाना आम्हाला द्या। हा चेंडू ड्राईव्ह केलाय मिडॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण किशोर, ओ सुंदर थ्रो ऑन द स्टंप, फलंदाज बाद होतील, फलंदाज विकी बाद होतोय, कोणी संघाला लागतोय पहिला धक्का। विद्यार्थी जबरदस्त नाचतायत, कदाचित हे भविष्य खरं तर अंबरनाथ तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं, यातील कित्येक जण चांगले कलाकार होतील, नृत्य कलाकार होतील, कोणी उच्च शिक्षित होईल, कोणी शिक्षक होतील, प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार करिअर तयार केले। इथे मात्र काय टायमिंग आहे, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। होती 38 धावा कुठल्या होत्या, नाबाद होते। इथे मात्र स्ट्राइक मध्ये आल्यास आपला इरादा स्पष्ट केलाय, 2 धावा आधी केल्या होत्या, त्यानंतरचा षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 8। बॉलिंग मार्कवर बल्ली पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट। हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक पोहोचलेच होते, प्रयत्न काय जबरदस्त झाला पण प्रयत्नांना यश आलं नाही। प्रयत्नांना जर पारितोषिक असतं तर जरूर त्या क्षेत्ररक्षकाला दिलं गेलं असतं आणि प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद काही न्याराच असतो। प्रयत्न सुरेख झाले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं रोशन भोईर होते आणि एफर्ट्सला खरोखर सलाम आहे।
पण 3 धावा या दरम्यान इथे धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 11 धावा धावफलकावरती 1 विकेट गमावल्यानंतर 4 ओव्हरची मॅच आहे ही. उपांत्य फेरी आहे, जो जिंकेल उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल आणि नेवाळी संघाशी तो खेळेल. जय बोले नेवाळी संघ कालच्या दिवसामध्ये 8 संघातून हा सुपर 4 मध्ये दाखल झालाय संघ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्लिप पॉइंटला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक बल्लीचा. का तर या षटकामध्ये आपण बघितलं 11 धावा आलेल्या आहेत आणि पहिले षटक संपलंय. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावरती खोनीची आपण बघतायत 11. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. आज जिल्हा परिषद शाळेतील सगळे विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि नक्कीच त्यांनाही थोडासा एक आनंद मिळतोय, क्रिकेटचा आनंद मिळतोय. आणि क्रिकेट हा खेळ सगळ्यांचाच आवडत आहे. आज सगळ्या शिक्षिका देखील आलेल्या आहेत आणि खूप मोठं कार्य. का तर ज्ञानाचं दान हे धनाच्या दानापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतं. जर ज्ञान नसेल तर धन कमवता येणार नाही. तुम्ही धन कमवलं तर तुम्हाला ज्ञान विकत घेता येणार नाही. स्टँड्स बघू शकाल. स्वर्गीय वासुदेव मडवी कक्ष त्या ठिकाणी दाखवत आहेत आमचे कॅमेरामॅन. स्वर्गीय पंडित देसाई कक्ष प्रेक्षकांसाठी या गॅलरीज तयार करण्यात आलेल्या आहेत. आपण बघता स्वर्गीय बाळाराम कोळेकर कक्ष, त्यानंतर स्वर्गीय दिनकर वारिंगे कक्ष या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि सगळीकडे हे आमचं खेळाडू कक्ष. डगआउट बघू शकाल, तिथे कोणीचे खेळाडू आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कक्ष देखील तुम्हाला बघायला मिळतोय. आणि त्यानंतर स्वर्गीय अनंता वारिंगे कक्ष. अशा पद्धतीने जी खरं तर आपली लाडकी व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांना त्यांच्या स्मरणार्थ आपण बघतायत हे सगळे प्रेक्षक कक्ष आपण उभे केलेले आहेत. विश्वनाथ दादा यांच्या नावाने देखील स्वर्गीय नितीन वारिंगे कक्ष देखील आपण बघू शकाल स्क्रीनमध्ये दाखवत आहेत. ओमसाई MTCचे आमचे कॅमेरामॅन सागर त्या ठिकाणी, नक्कीच सागर फराडे तिथे आहेत आणि रोशन आहेत. पुढे मॅचकडे महेश बॉलिंग मार्कवर मागच्या सामन्याचा हिरो. हा चेंडू बॅटची कडे घेऊन शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न जरूर झाला पण हिट करता आला नाही आणि ओव्हरच्या रूपाने 1 धाव आलीच होती. आणखीन 1 धाव इथे ॲड होईल का? हो झाली आहे. जिथे 1 धाव होती तिथे मात्र येत आहेत 3 धावा आणि धावसंख्येला मिळते गती. 3 धावेने धावसंख्या या धावफलकावरती बघतो आपण 14 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आजच्या दिवसातील ही 7वी मॅच. यानंतर मात्र उपांत्य फेरी. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये अर्थातच टॉप 2 मध्ये म्हणजे फायनलमध्ये पोहोचेल. पण ऑलरेडी निवाळी बक्षीस पात्र ठरलेलं आहे आणि यातून जो जिंकेल तो देखील बक्षीस पात्र ठरेल. कारण एकूण 4 पारितोषिक आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी रॉयल एनफिल्डची ही बुलेट याची किंमत 2,18,000 रुपये आणि एकूण पारितोषिक 4 पारितोषिक आहेत त्यांची. जर आपण बेरीज केली अधिक केलं तर 2 लाख होते. पण सिरीजची जी बुलेट आहे तिची मात्र किंमत 2,18,000. या दरम्यान काय घडलंय मैदानावरती? महेशला यश प्राप्त होतंय, ब्रेक थ्रू मिळून दिलाय. मैदानावरती फलंदाज बाद झाला आपण बघतोय त्या ठिकाणी. फलंदाज नितीन बाद झाले. दुसरा गडी बाद होते खोनीसी संघाचा 14 या धावसंख्येवरती. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दमायर. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमायर. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दमायर. आमच्या समीर. मुलांची मस्ती आपण बघतायत. बऱ्याचदा पालक म्हणून आपण म्हणतो की मुलं भरपूर सतावतात. 1-2 मुलं असले तरी आपल्याला त्रास देतात. पण विचार करा शिक्षक कशा पद्धतीने या सगळ्यांना हँडल करत असतील. ही मुलं किती त्रास देत असतील शिक्षकांना. का तर हे वयच असं असतं. या दरम्यान काय घडलंय मैदानावरती आल्याच मात्र हर्षने खरं तर हर्षित करणारा फटका दाखवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 20. कोणी संघाचा परफॉर्मन्स आज जबरदस्त राहिला आहे. जरी त्यांच्या संघाच्या पुढे C असलं तरी त्यांची कामगिरी नक्कीच अ दर्जाची झालेली आहे आणि खूप चांगला खेळ इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केला आहे. पहिल्या मॅचमध्ये बाळेगावला त्यांनी पराभूत केलं. दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं मानेरेसारख्या एक ताकदवर संघाला आसमान दाखवलं. तर दुसऱ्या बाजूला काकडवालने सुरुवात केली खरवईला पराभूत करून आणि त्यानंतर त्यांनी उसाटणीला घरचा रस्ता दाखवला मागच्या मॅचमध्ये. महेश राऊंड द विकेट. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाही पण क्षेत्ररक्षक खूप मागे होते. तसा प्रयत्न झाला नाही कारण असं वाटलं होतं की बलीला की चेंडू खूप पुढे आहे त्यामुळे तो प्रयत्न झाला नाही. पण या दरम्यान येत्या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 22. दुसरा
प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. उद्या मलंगड वर्सेस डोंबिवली ही प्रेक्षणीय मॅच मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह करतात ऑन साईडला. पहिली धाव वेगाने घेतले, सरप्राईज निघाल्या डेंजर एंडला. तिथे थ्रो मात्र थोडा वर होता, पण 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती दुसरं षटक सुरू असताना 24 धावा. धावांची गती अत्यंत चांगली आहे. एक चांगली पार्टनरशिप इथून गरजेची आहे. 2 विकेट जरूर गमावल्यात, पण खोणी धावांची गती कमी होऊ देत नाही आहे, कारण विकेट गेल्यानंतर दबाव असतो, पण तो दबाव त्यांनी येऊ दिला नाही, कारण ते प्रथम बॅटिंग करतायत. स्लोअर वन चेंडू ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंच या ठिकाणी रमेश म्हात्रे उर्फ मेघ्या करत असताना दुसऱ्या बाजूला आपण बघतायत मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव. दोघांची क्रिकेटची कारकीर्द जबरदस्त राहिलेली आहे. मनोज आजही रेग्युलर क्रिकेट खेळत आहेत, पण रमेश म्हात्रे उर्फ मेघ्या एक खूप पूर्वीच निवृत्त झाल्यात. गुरुदत्त सागावसाठी प्रचंड असं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. ॲज अ ओपनर म्हणून सलामीला यायची, यष्टीरक्षक म्हणून ओळख होती आणि खूप चांगल्या अविस्मरणीय खेळी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी साकारलेले आहे. हा चेंडू हुक केलाय, यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स नाही, फ्लॅट षटकार आहे, थेट सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे येतोय हा षटकार. नक्कीच आमच्या सर्व या महिला शिक्षिका रजा घेत आहेत. आय थिंक भरपूर संख्येने आज विद्यार्थी बघतोय आपण आणि अशा प्रकारे फार कमी वेळा आम्ही बघत असतो. आमच्या सरदार मॅडमच्या मुख्याध्यापिका आहेत जिल्हा परिषद शाळेच्या, आणि खरं तर आता मराठी शाळांमध्ये फार कमी लोक शिकत आहेत. मराठी शाळांना आता वाली उरला नाही आणि हा प्रश्न आहे. मराठीसाठी अनेक पक्ष पुढे चालून येतात, मराठी भाषेवरती भरपूर प्रेम दाखवत असतात, पण वास्तविक मराठी शाळांसाठी कोणी पुढे आलेलं फार कमी वेळा आपण बघितलेलं आहे. हा चेंडू पायावरती आदळलाय, अपील करतायत. पिचिंग ऑफस्टमच्या बाहेर झालाय, पंच सांगतात लेग बायज. दरम्यान एक धाव येते, धावसंख्या धावफलकावरती 32, षटक क्रमांक 3 सुरू झालेलं आहे. तर 32 धावा, स्ट्राईक वरती हर्ष येतोय. 4 चेंडू 16 धावा ठुकलेले आहेत. ओ यावेळेस मात्र आणखीन एक धमाका, हर्षच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मिस टायमिंग झालाय, खूप वर गेलाय, झेलची शक्यता, झेल ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षक विशाल होते, प्रयत्न सुरेख झाला होता. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक आपण बघताय त्या ठिकाणी विशाल पावशे त्या ठिकाणी
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने हा फटका खेळले होते. टायमिंग नाही झालं, टॉप एज. यावेळेस मात्र षटकार दाखवत आहेत आम्हाला तर सागर. भरपूर जबरदस्त टायमिंग, का आत्मविश्वास होता आज जे आला तेव्हापासून तो अटॅकिंग मोडवरती आहे. आणि दुसऱ्या बाजूला सरप्राईज मात्र त्या कंपॅरिझनमध्ये आपण बघतात काय घडलंय. इथे सरप्राईजला जावं लागेल, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नाही झालं. इथून मात्र नकार दिला होता हर्षने. सरप्राईज बाद होते, 14 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि मैदानावरती 40 या धावसंख्येवरती लागतोय हा धक्का तिसरा. चाळीस धावा आपण बघता धावफलकावरती. 3 विकेट गमावलेले आहेत. फलंदाज सरफराज बाद झाला, त्याचा अशा पद्धतीने बाद होणं नक्कीच कुणालाही पसंत नसेल, समर्थकांना अजिबात पसंत नसेल. अक्षय बॉलिंग मार्कवर हा चेंडू ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉल खेळण्यात आणखीन एक संधी, डायरेक्ट हिट. सरफराज बाद झाल्यानंतर हर्ष देखील जाईल डगआउट मध्ये. आणखीन एक धक्का धावचीच्या रूपाने. दोन्ही सेट फलंदाज बाद. मैदानावरती केलंय कमबॅक काकडवाल या संघाने. आणि मैदानावरती आता दोन्ही फलंदाज एकदम बॅटर नवीन आहेत, आर्यन आणि अनंता. धावा 40. हो, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय. नक्की सगळे विद्यार्थी इथून रवाना झाले थेट. आता मात्र आपापल्या वर्गात जातील. सगळ्या शिक्षिका देखील आमच्या या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि खूप मोठं कार्य खरं तर या ठिकाणी करत असताना शिक्षण तुम्हाला मन आणि बुद्धीचा विकास करत असतं. तुमच्या आयवा कॅशसाठी 500 रुपये आहेत सागर पाटील यांच्याकडनं. 3 षटकार लगावल्यास 1000 रुपये आहेत. खोनीच्या फलंदाजासाठी पारितोषिक आहे. पण या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाल्यात त्या 43. 3 षटकं संपलेले आहेत. धावांची गती 14.33 आपण बघतायत आणि कुठेतरी कमबॅक केल्यासारखं आपण म्हणू शकतो. धावा मात्र चांगले, धावांची गती चांगली आहे. त्या गतीमध्ये कुठे फरक पडला नाही, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती आपण बघितलं मैदानावरती हर्ष आणि सरफराजने, कुठेतरी त्याचा फायदा झाला आहे. जरी या क्षणाला विकेट गमावले असले तरी धावांची गती कमी नाही झाली आहे. पण इथून आता काकडवाला कमबॅक करत असं अंतिम ओव्हरमध्ये कमीत कमी धावा जर त्यांनी खर्च केले सिंगल डिजिटमध्ये, तर कुठेतरी ते कमबॅक चांगलं म्हणावं लागेल. पण बघूया, इथून एक सुरुवात चांगली करून दिली आहे आपण बघतायत हर्ष आणि सरफराजने. पण या 43 धावसंख्येला एक मोठ्या धावसंख्येमध्ये परावर्तित करायचं असेल तर अंतिम ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. पण आर्यन आणि आनंदा खेळपट्टीवरती आत्ताच आलेले आहेत. पण जे सेट फलंदाज होते ते दोन्ही धावचीच झाले. क्रिकेटच्या परिभाषेत असं म्हणतात की धावचीत होणं म्हणजे आत्महत्या करण्यासमान असतं, कारण धावचीत होणं ही दुर्दैवी बाब आहे. तुम्ही एखादा स्ट्रोक खेळत असताना झेलबाद झाले हरकत नाही, पण तुम्ही धावचीत जेव्हा होता तेव्हा मात्र नेहमीच समर्थक निराश होता. तुम्ही स्वतःही धावचीत होणं पसंत नसतं तुम्हाला. पण हे दोन्ही फलंदाज धावचीत झाले आणि आता अंतिम षटक घेऊन येतोय यावेळेस रोशन. स्ट्राईकला आर्यन. हो, तेज तर्रार वेगवान चेंडू गुड लेंथवरनं टॉस केला होता. फार वेगाने चेंडू निघाला पडल्यानंतर.
सुरुवात डॉट बॉलने करतायत आणि एक चांगली संधी आहे काकडवाला कमबॅक करण्याची, कारण 2 सेट फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही आता नौके फलंदाज आहेत. इथून कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करायला हवा. हा चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तिथे क्षेत्ररक्षणात झालेले आहे, त्या ठिकाणी आपण बघताय चूक आणि पंचांचा सिग्नल येतोय चौकार. भारी मना मनात ती घुसणारी 74-79 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 74-79 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय. हाच चौकार आपण बघितला, स्ट्रेट खेळले होते, अगदी खराब फिल्डिंग झाली तिथे. हा चेंडू जाऊ दिला यावेळेस मात्र, आणि हा डॉट बॉल येतोय. पंच विचारतात की का तुम्ही आमच्याकडे बघताय, वाईडसाठी या ठिकाणी नक्कीच विचारत होते. पण हा चेंडू आपण बघितला तर कोलवर टप्प्याचा होता, कुठे पिचिंग झाला होता नक्की स्क्रीनवरती बघितल्यावरच आपल्याकडे, कारण इथनं या अँगलने आपल्याला दिसणार नाही. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन, चांगलं कमबॅक चौकारानंतर. हा चेंडू यावेळेस मात्र वाईट बॉल आहे आणि यावेळेस हा चेंडू सोडला होता आणि आता मात्र पंचांनी वाईटचा इशारा केला आहे. धावसंख्या धावफल कधी बघता आपण 48 धावा झाला आहे, खूप जास्त बाहेर पिचिंग झाला आहे, त्याच कारणास्तव वाईड घोषित केल्या पंचांनी. थोडासा प्रेशर जरूर आहे. 5 धावा दिल्या 3 चेंडूमध्ये, अजूनही 3 चेंडू शेष आहेत. धावा 48 धावफलकावरती. हा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून, हाय अँड हँडसम सिक्सर. जितक्या वेगाने आला होता तितक्याच वेगाने पाठवला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काय आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये आपण बघितला. आर्यनने सूत्र आपल्या हातात घेतले. शेवटची ओव्हर सुरू आहे, त्याला माहिती आहे, आणि इथून धावसंख्येला जितकं पुढे नेता येईल जास्त गतीने धावा करता येतील. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले स्लो मोशनमध्ये, स्टँड अँड डिलिव्हर्ड बघतच राहिले चेंडू कुठे गेला, आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क आमच्या कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी करत असताना. 54 धावा झाल्यात आणि धावसंख्येने 50 ओलांडलेली आहे. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. ओ हाफ ट्रॅकर बॅटच्या वर आलाय, स्वतः धावताय त्या ठिकाणी गोलंदाज रोशनने. काय अफलातून एफर्ट्स तुम्ही बघू शकाल. फलंदाज बाद झालाय. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल, कशा पद्धतीने हा झेल टिपला होता. खरं तर फॉलो थ्रूमध्ये अशा पद्धतीने हा झेल पकडणं इतकं सोपं काम नसतं. चेंडू फेकल्यानंतर पुढे बॉडीचं वेट ट्रान्सफर झालं, त्यानंतर बघितलं की मी हा झेल पकडू शकतो, चेंडूपर्यंत पोहोचू शकतो, हा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या प्रयत्नात यशही आलं. का तर चेंडू निसटला होता फर्स्ट अटेम्पमध्ये, पण त्यानंतर सेकंड अटेम्पमध्ये त्यांनी तो पकडला आणि मैदानावरती आपण बघतात आणखीन एक धक्का आर्यनच्या रूपाने लागतोय, तो म्हणजे खोनीसी संघाला. धावसंख्या धावफलकावरती 54 आणि एकूण गडी गमावलेत मैदानावरती आपण बघतायत 5 विकेट. खरं तर विकेट्सला फारसं महत्त्व नाही इथे. 8-9 विकेट जरी गेले तरी सामना बरोबरी जरी सुटला तरी काही अर्थ नाही. कंपल्सरी चेसिंग आहे. आपण डोंबिवलीमध्ये बघत असतो की आधी विकेट्स बघतात, विकेट समान असले की टॉस बघतात, पण 40+ हाच नियम आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, कंपल्सरी चेसिंग. पंच केला यावेळेस मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, किशोर आहे तिथे. इथे थ्रो मात्र चुकीच्या ठिकाणी आणि संत गतीने हा थ्रो आलाय, त्यामुळे आपण बघतायत आणखीन एक फलंदाज बाद जरूर होईल. आणि या दरम्यान या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 56 धावा, म्हणजे 14ची सरासरी आपण बघतायत प्रति ओव्हर मागे, आणि आता 14.25 रिक्वायर्ड रेट विजयासाठी हवा आहे. 57 धावा 24 चेंडूमध्ये. काकडवाल समोर एक फार मोठं आव्हान निर्माण केले. आज खोणेने सगळ्यांना चकित केलं या स्पर्धेमध्ये. काय जबरदस्त प्रवास त्यांचा राहिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आधी बाळेगावच्या विरुद्ध 53 चेस केल्या, यशने 13 धावा केल्या 4 चेंडूत, 6-12ची मॅच जिंकून दिली. त्यानंतर आपण बघितलं खोणीने 63 केला माणेरेच्या विरुद्ध, तिचं संरक्षण त्याने केले. सरप्राईज 38 केल्या होता, तो मॅन ऑफ द मॅच होता. आणि या मॅचमध्ये आपण बघू शकता खोणीने केलेले आहेत एकूण धावा 56. स्क्रीनवरती बिग
वीक फाईट मॅच उद्या प्रेक्षणीय मॅच 6 जानेवारी आहे, ठीक 12 वाजता सुरू होईल. आणि नक्कीच ज्यांना इथे यायला शक्य नाही, शक्यता असेल तर इथे या, मैदानावर येऊन मॅच बघा. नसेल शक्य तर ओमसा MTC आहेच आपल्यासाठी. आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि नक्कीच आपल्या एका सबस्क्राईबने एक व्यक्ती हजारो असंख्य चॅनेल सबस्क्राईब करू शकतो, कुठलंही लिमिटेशन नाही आहे. आपल्या एका सबस्क्राईबने आपला भूमिपुत्र, आपला एखादा जवळचा माणूस जर पुढे जात असेल तर हरकत काय आहे. आणि त्यामुळे आपण मोटिवेशन देत राहा. सबस्क्राईब तर ही संपत्ती असते एखाद्या चॅनलची. सबस्क्रायबर किती झाले हे नेहमी बघितलं जातं. जसं आपण फलंदाच्या धावांची श्रीमंती बॅटरकडे असते, विकेटची श्रीमंती बॉलरकडे असते. आणि एखाद्या चॅनलची यूट्यूब चॅनलची श्रीमंती असते त्याच्या सबस्क्रायबरने. आणि ते सबस्क्रायबर वाढले तर नक्कीच व्ह्यूवर्सही वाढतात आणि कुठेतरी नक्कीच त्यांना कुठेतरी समाधान मिळतं. वळूया आपण द्वितीय सत्राकडे. द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया, जो आवाज सातत्याने आपण याच विभागात नाही तर अनेक ठिकाणी ऐकत असता. हिंदी मराठी या दोन्ही भाषेमध्ये अत्यंत चांगलं समालोचन आपण नेहमी ऐकत आलेलं आहे. असा एक एनर्जेटिक कॉमेंटेटर आपण बोलूया मायक्रोफोनवरती याच पालेगावचा. ऐकूया सोनू बांगर यांना द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोददादा पाटील. याचा आवाज आपण ऐकत होता. महाराष्ट्राचा नक्कीच हा गोड आवाज आपण ऐकला. आणि त्याचबरोबर त्यांचं देखील आपण आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन ऐकतोय. त्यांचा मनपूर्वक आभार देखील आपण व्यक्त करूया. बिजी शेड्यूल जरूर असतो आणि परंतु या स्पर्धेला नक्कीच त्यांनी अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचा देखील विशेष आभार. आणि बोलूया आपण सामन्याकडे, जिथे टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 57 धाबेचं लक्ष. गावदेवी काकडवाल बनाम खोणीसी बलाढ्य दोन्ही संघामध्ये काटेकी टक्कर. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपये ते कॅश प्राइज. गेम ऑन. 57 धाबेचं लक्ष. स्ट्रायकरवरती फलंदाज बली भोईर ऑन स्ट्राईक. गोलंदाज अनंत तयार. पहिला चेंडू ऑन साइडला लॉक केला. खेळाडू उपस्थित आणि फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा 6 रन. पाटील यांच्याकडे 2000 रुपये असतील, परंतु खर्च जास्त येईल जर दुखापत झाली तर. षटकार ठोकलाय फलंदाज बली भोईरने. आगास केला. षटकारानं अकाउंट खुलं केलं वैयक्तिक संघाचं आणि स्वतःचं. 57 धाबेचं टार्गेट. अनंत तयार. यावेळेचा चेंडू पॅडवरती आदळलाय. स्ट्रॉंग अपील. पंचांनी 3 गोष्टींचा विचार केला. चेंडूची लेंथ, लाईन्थ अँड हाईट फॅक्टर या तिन्ही गोष्टींचा विचार केला आणि फलंदाजाला नॉट आउट घोषित केला. पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज पवार सर आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम उत्तर शिव. आणि त्याचबरोबर पॉईंटचे पंच रमेश म्हात्रे सर उर्फ मेकेदादा, मॅन फ्रॉम सागाव. हे 2 ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. SP पॅनलचे गुणवान पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतोय पुढच्या बॉलवरती गोलंदाज अनंत. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं तयार. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. आउटफील्ड फास्ट. खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत आणि बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बली भोईरच्या बॅटमधनं अजून एक दमदार स्ट्रोक.
आहेत आणि या क्षणात सुरुवात मोठी करावी लागेल, आक्रमक करावी लागेल आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना बल्ली भोईर टीमची धावसंख्या पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. राऊंड द विकेट. यावेळेचा चेंडू देखील ओव्हर पिच लॉक केलाय, ऑन साइडला फेकून दिलाय बॉलला, बली भोईरनं ठोकलाय. अजून एक ब्रँडेड फटका. व्हेरी गुड कॅमेरा वर्क. तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट पूर्णपणे बॉलला कॅच केलं कॅमेरामॅनने. ओमकार कालोखे ऑफिशियल कॅमेरामॅन, त्यांचं करूया आपण कौतुक. ओम साई MTC या वाहिनीचं देखील आपण करूया कौतुक. सागर फराट देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बाहुबली ऑफ टीम काकडबाल संघाचा बाहुबली बली भोईर ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. कलोबा टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न अनंत करतो आपल्या षटकामध्ये, परंतु आतापर्यंत अनंतने बॉल फेकले तिकडून 5 टोटल 16 धावा त्याने खर्च केल्या. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर झाली अनंतच्या माध्यमातून, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न अंतिम मोमेंटला तो करतोय. सलामी जोडी महेश मडवी आणि बली भोईर इम्प्रेस केले आज या सलामी जोडीनं. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आणि दुसऱ्या बाजूला कोणी संघाने देखील आज या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. काकडबा टीमच्या अगेन्स्ट टार्गेट खूप चांगलं लावलंय. 56 धावा बनवल्या गेल्या 4 षटकामध्ये आणि 57 धावेचा टार्गेटचा पाठलाग करतोय काकडबा संघ. यावेळेस देखील लॉक करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी काकडबा टीमची धावसंख्या बली भोईरच्या जोरावरती पोहोचली आहे. बिनगडी बाद 16 या आकड्यावरती. सुनील दादा खरे आणि सुनील दादा खरे आणि सुनील दादा खरे आले सामने ते पाहायला आमचे सचिन दादा खरे आमचे सचिन दादा खरे आमचे सचिन दादा खरे भारी खेळाडू खेळून जातील विजेता कोण ठरणार. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर येत. प्रति षटकामागे विचार केला तर 14.25 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये मेंटेन ठेवायची गावदेवी काकडबा टीमला, परंतु बली भोईरने खूप चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवात भरपूर चांगली केली आहे. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिले आपल्या टीमला. स्वप्नबद्ध सुरुवात केली आहे. 16 वरती पोहोचला स्कोर. विजयासाठी गरज मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि अद्याप 41 धावेची गरज. अजूनही मॅच बॅलन्स पाहायला मिळतो. 50-50% मध्ये हा सामना मैदानावरती सुरू आहे. जिंकणारा संघ थेट पोहोचेल स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये आणि फाईट करेल जय भोले नेवाली या टीम समोर. नेवाली संघ देखील उपस्थित झालाय. सेमीफायनलचा मॅच खेळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाज तयार. साहिल येतोय दुसऱ्या षटकामध्ये. महेश मडवी रेडी नव्हते आणि डेट घोषित करतायत पंच रमेश मांत्रे सर. क्वार्टर फायनलची लढत आपण एन्जॉय करतोय. अनेक सारे प्रेक्षक वर्ग आता देखील युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेलेत. तर या दरम्यान रघुनाथ बांगर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपल्या देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. खोलव्या टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला खेळून काढतो महेश. स्क्वेअर लेगवरनं खेळाडू येतील तोपर्यंत मिती सिंगल आणि महेशनं खूप चांगलं कार्य केलं, कारण बलीनं 3 मोठे फटके ठोकले. त्याला स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं आहे हे महेशला माहिती आहे. त्याच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक आलेत आणि त्याला स्ट्राईक देण्याचं काम महेश मडवी करत असताना सिंगलला टोटल पुढे सरकली. 17 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. भरपूर चांगल्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांच्यावरती ताज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ट्रॉफ्यांवरती जितेश मस्कर यांचा चॉईस केलेल्या ट्रॉफ्या अप्रतिम आणि देखण्या सुंदर या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगले आयोजन. मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट बाईक देखील आपल्याला पाहायला मिळते. तर देवराम मस्कर यांचं देखील आगमन झाले आहे. रघुनाथ बांगर देखील उपस्थित होतात. मनपूर्वक स्वागत.
फटका चांगला आहे, पॅरल स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि खेळाडू उपस्थित त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बलीच्या बॅटमधला चौका. पाले गावाच्या ग्राउंडवरी कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी स्वर्गीय नितीन वारी एक्झॅक्ट बॉलवरती नजर ठेवली बलीनं आणि थोडीशी वाट पाहिली बॉलची. ताकद भरपूर आहे बलीकडे आणि त्या ताकदीचा या फटक्यावरती त्यानं वापर केला. टीमची टोटल चौकाराबरोबर पुढे सरकली आहे 21 फलकावरती. बलीची व्यक्तिगत धावसंख्या 7 चेंडू आणि 20 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. गोलंदाज तयार साहिल. मागे खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु खराब लाईन. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. थोडासा दबाव जरूर आहे साहिलवरती देखील. कमबॅक करावा लागेल साहिलला आपल्या टीमसाठी. महत्वपूर्ण लढत आहे. क्वार्टर फायनलचा मॅच ते खेळतायत आणि धावसंख्या 22 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी करत 35 धावेची. यावेळेचा चेंडू चांगला. क्या बात आहे. यॉर्करचा प्रयास केला आणि सफल ठरतोय गोलंदाज साहिल. व्हेरी गुड कमबॅक. बलीला पूर्णपणे बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. जेवढे डॉट चेंडू होते तेवढा मॅच वरती नक्कीच पकड निर्माण ठेवेल तो खोणी सी संघ. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकले नाही आहेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. रन्स मिळाली फक्त 1 आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 23 धावा फलकावरती. 4 चेंडू 7 धावा खर्च करतोय. कमबॅक केलं लगेचच गोलंदाज आपण पाहिलं साहिलला. आमच्या समोर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जॉईंट असतील साहिल वारिंगे आणि महेश वारिंगे, सिद्धार्थ वारिंगे. खूप चांगलं अपडेटिंग आमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांचं देखील करूया आपण कौतुक. आणि स्ट्रायकरमध्ये फलंदाज देतोय महेश मडवी. महेशसाठी हा बॉल प्रॉपर कनेक्शन नाही आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिळाली सिंगल. धावसंख्या सिंगलनं पुढे सरकती आहे. 24 धावा फलकावरती. एक चौकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून. 8 धावा त्याने खर्च केल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत. अंतिम चेंडू या षटकात शिल्लक. विजयासाठी अद्यापि 33 धावेची गरज असेल. थोडासा वेळ जरूर घेत आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, त्यामुळं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी वेळ जरूर घेतला जातोय खोडीसी टीमच्या माध्यमातून. साहिल तयार. अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू मागे येतोय आणि फाईन लेगला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. रन्स मिळत आहेत. 2 ओव्हर समाप्त होते. दुसऱ्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी काकडबाट टीमची धावसंख्या 26 धावा. या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. साहिलनं 21 धावा खर्च केल्या. 10 धावेचं षटक पाहायला मिळालं. टोटल 26 धावा. मॅचचं इक्वेशन समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 12 चेंडू आणि आता गरज आहे 31 धावेची. डीजे नगर सेवक पंढरी वारिंगे दादानं केलंय आयोजन. दादानं केलंय आयोजन. आमचं समीर देसाई दादाचं आयोजन आहे हो ते लाखान. समीर ये दादाचं आयोजन आहे हो लाखान. अरे जमलत सारी पोरत बारी क्रिकेट खेळणारी. जमलत सारी पोरत बारी क्रिकेट खेळणारी. स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी. तर 12 चेंडू आणि विजयासाठी गरज एकूण आपण पाहिलं तर मॅच मध्ये 31 धावेची. अजूनही सामना बॅलन्स संघर्ष दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी काकडबाल टीम संघर्ष करते धावांसाठी, रन बनवण्यासाठी आणि एका बाजूला धावा वाचवण्यासाठी संघर्ष केला जातो कोणीसी टीमच्या माध्यमातून. क्वार्टर फायनलची लढत जिंकणारा संघ आपला प्रवास या स्पर्धेमध्ये सुखरूप ठेवेल. आणणाऱ्या संघाला मात्र खाली आता या स्पर्धेमधून माघारी परतावा लागेल. प्रवास कोणाचा सुखरूप राहील आणि प्रवास कोणाचा थांबेल या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 31 ची गरज. स्ट्रायकरमध्ये फलंदाज महेश मडवी. गोलंदाज तयार होतोय संदेश.
फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळतायत आणि रन मिळते एक धावसंख्या 27-27 वरती पोहोचतोय संघ. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न बली भोईरला 11 चेंडू आणि 30 धाबेची गरज. थँक्यू सो मच भोलानाथ मस्कर आणि आयोजन कमिटीकडनं चहाची व्यवस्था देखील झाली आहे. खूप चांगलं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक गोष्ट वेळेवरती आपल्याला पाहायला मिळते ती आयोजन कमिटीच्या माध्यमातून. स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन मारिंगे, स्वर्गीय बाळाराम कोळेकर, स्वर्गीय पंडित देसाई आणि स्वर्गीय वासुदेव मडवी स्मृती जशकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. 11 चेंडू 30ची गरज. स्ट्रायकरमध्ये सेट बॅट्समॅन त्याच्या बॅटमधून सुरुवातीला मोठी फटकेबाजी आपण पाहिली, परंतु मागच्या षटकामध्ये एक चौका ठोकल्यानंतर त्याला शांत केलं साहिलनं आणि आता पुन्हा एकदा तोच फलंदाज बली स्ट्रायकरवरती. यावेळेस संधी निर्माण झाली आहे आणि टिपली असेल टॉप एज आणि शॉर्ट तडमेला खेळाडू होते अर्जुन, त्यानं टिपला असेल. फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली. बली भोईर बॅक टू द डगआउट. आणि 23 धावांचं योगदान देऊन तो संघाला अर्ध्या पल्ल्यावरती सोडून माघारी परततोय. आता गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 30 धावेची. कोणी संघाचं देखील मी कौतुक करेल, कारण मॅच मध्ये कमबॅक त्यानं खूप चांगलं केलं. जरी सुरुवातीला जास्त दबाव आल्या तरी देखील आपण पाहिलं दबावाला बली न पडता साहिलने देखील खूप चांगलं कमबॅक केलं. आणि आता गरज आहे 10 चेंडू 30 धावेची आणि बली भोईर बाद झालाय. न्यू बॅट्समॅन किशोर मडवी. सागर पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते कॅश प्राइज जरूर कमावलंय गोलंदाज संदेशनं. तर सेमीफायनलचा मॅच हा 3 षटकांचा असेल, कारण अंतिम दिवसामध्ये विजय आपल्याला वेळ खूप कमी मिळत असतो. त्यामुळं आत्ताचा देखील सेमीफायनलचा सामना 3 षटकांचा असेल. यावेळेचा फटका मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित अडवण्याचा प्रयत्न, त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर किशोर मडवीनं टोकलाय. ब्रँडेड तेहतीस आकड्यावरती प्रयत्न जरूर केले क्षेत्ररक्षकांना. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो, परंतु खेळाडू बाहेर उभे होते बाउंड्री लाईनच्या आणि हा षटकाराला 9 चेंडू 24 ची गरज. काकडवाळ टीम देखील सडेतोड उत्तर देतोय. टीट पॉट टॅट जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मॅच आता बॅलन्स झाली आहे. 9 चेंडू 24 ची गरज आहे. जबरदस्त सामना, जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 ताकदवर टीम मध्ये संघर्ष पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये रेडी नव्हते गोलंदाज आणि डेड बॉल घोषित करतात पंच. चहा या ठिकाणी चहाचा आस्वाद घेत असताना आमचे विनोददादा पाटील देखील, आणि विनोददादा अनेक सारे आज फ्रँचायझीज आता आल्या आहेत. साई अमृत तिल्ले ज्याचे चाय आपण पितोय, आणि मुंबई चाय असेल, त्याचबरोबर येवले चाय आपण नक्कीच पिला. यावेळेचा चेंडू हवेमध्ये टिपली असेल. अर्जुननं पुन्हा एकदा कमबॅक झालं कोणी टीमचं. फलंदाज बाद विकेटचं बदन. किशोर मडवी बॅक टू द डगआउट. 8 चेंडू 24 ची गरज.
मध्ये शांतता पाहायला मिळते गावदेवी काकडबा टीमच्या. ही विकेट फार महत्वाची होती आणि सागर पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा हे 500 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. 2 विकेट कॅरी केलेत गोलंदाज संदेशनं. न्यू बॅट्समॅन विशाल. 8 चेंडू 24 ची गरज. विशाल ज्याचं नाव मोठं आहे, विशाल कामगिरी करावी लागेल, कामगिरी मोठी करावी लागेल आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला विसरून चालणार नाही आहे. महेश मडबी देखील अद्याप मैदानावरती असेल. कौतुक करेल गोलंदाज संदीपचं देखील, काय जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. हे टर्निंग पॉइंट षटक आहे या मॅचचं आणि याच ओव्हरमध्ये सर्व काही या सामन्याचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक 8 बॉल म्हणजे दबाव वाढला गेलाय काकडबा टीम वरती. 7 चेंडू आणि आता 24 धाबेचं समीकरण. गोलंदाज तय्या संदेश. उलटा चेंडू नो बॉल. ही चुकी झाली गोलंदाज संदेश कडनं. नो +1 एकूण मिळाल्या 2 धाबा. भीमर चेंडू हाईट पॅक्टरचा विचार केला पंचांनी, नो बॉल करार घोषित केला आणि मिळाल्या 2 धाबा. आता 7 चेंडू 22 ची गरज. स्प्रिटची देखील संधी. धावसंख्या ऐकून रिव्ह्यू पाहिजे. येस सर रिव्ह्यू पंच रिव्ह्यू असेल का? 15 सेकंदाचा आपल्याकडे वेळ जरूर असतो आणि तो वेळ जरूर गमावलाय तो कोणीसी टीमनं. त्वरित आपण रिव्ह्यूची मागणी करू शकता. फक्त 15 सेकंदाचा आपल्याला अवधी असेल आणि 7 चेंडू आणि आता 22 ची गरज. स्प्रिटची संधी. स्ट्रायकडमध्ये फलंदाज महेश मडबी ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी, खेळाडू उपस्थित. फ्रीट एक धाव कंप्लीट केली जाईल. काही करत नाहीये महेश मडबी. त्याला माहितीये की विकेट फार महत्वाची. या क्षणाला विशालची देखील सिंगल मिळाली. ओव्हर समाप्त होते या ठिकाणी 3रं आणि आता सामना पाहू शकता तुम्ही. एकूण 6 चेंडू आणि 21 धाबेची गरज. गोलंदाज मी संदेशचं देखील, कारण या षटकामध्ये त्यांना टीमला कमबॅक करून दिलं. जरी षटकार खर्च केला तरी देखील त्यानं 2 गडी बाद करत फक्त 10 धाबा खर्च केल्या आणि आता गरज आहे 6 चेंडू 21 धाबेची डीज आहे. हा चेंडू आणि टीमला गरज आहे जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 या धावसंख्येची. सहा चेंडू 21 ची गरज. सामना भरपूर महत्वाचा आहे. गोलंदाज तयार अंतिम षटकामध्ये. आर्यन. पहिला चेंडू लॉक केलाय महेश मडबीनं. फटका. सामन्यामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. सामन्यामध्ये कमबॅक. गावदेवी काकडबा टीमचा षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. 3ऱ्या पंचाची मागणी केली आहे. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय टीव्ही स्क्रीन वरती. काय जबरदस्त स्ट्रोक होता. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. जसा बॉल रिलीज झाला तसाच फेकून दिला त्याला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. रत्न मानेरकर आपण जा. षटकार ठोकलाय. 5 चेंडू 15 ची गरज. सामना बॅलेन्स. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेल नक्कीच बदलते. आज वेल कोणाची बदलेल? गावदेवी काकडवाल टीमची की दुसऱ्या बाजूला कोणीसी संघाची?
जबरदस्त मॅच 5 चेंडू 15 गरज महेश मडवी साठी एकच सांगेल तू रख हौसला हो मंजर भी आएगा वैसे के 5 चलकर समंदर भी आएगा ठटकर ना बैठे मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळला एकदम कंप्लीट स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला जाईल विशाल थांबलेत आणि इथून धावाची संधी फलंदाज होईल बाद स्ट्राईक महेशकडे 4 चेंडू 14 गरज फलंदाज बाद लाखाचं बक्षीस लावलंय त्यांनी कमीच नाही हो काही कमीच नाही हो काही त्याला कमीच नाही हो काही चे 4 चेंडू 14 गरज अनेक सारे प्रेक्षक वर्गांच्या नजरा आता या मॅच वरती लागल्या आहेत कारण गावदेवी काकडवाड टीमचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आणि कोणीसी संघाचे समर्थक देखील ऑनलाईन देखील मॅचला एन्जॉय करतात अनेक सारे प्रेक्षक वर्ग त्यांचं मनपूर्वक स्वागत सामना कोण जिंकेल अस्तित्वाची लढाई पाहायला मिळते जिंकणारा संघ थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल 4 चेंडू 14 गरज गोलंदाज तयार पुन्हा एकदा आर्यनचा चेंडू ऑन साइडला खेळलेत मिड विकेटला काढ उपस्थित मिसफील्ड झाली या क्षणाला चुका होणं फार चुकीची गोष्ट आहे आणि यावेळेस मध्ये ती चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं आणि रन्स मिळाल्या 2 टीमची टोटल 2 ने पुढे सरकली 45 45 धावा 3 चेंडू आणि 12 धाब्याची गरज जर एकदा आली असती सागर पराड तर कुठेतरी स्ट्राईक ही आपण पाहिलं स्ट्राईक पासून वंचित राहिला असता तो महेश मडवी स्ट्राईक राहायची रोशनकडे परंतु आता स्ट्राईक मध्ये येतो पुन्हा एकदा महेश मडवी सेट बॅट्समॅनला स्ट्राईक मिळाली आहे अपेक्षा भरपूर आहेत गोलंदाजाकडनं देखील आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजाकडनं देखील समर्थक वेगवेगळे ठोणीसी संघाचे आणि गावदेवी काकडबा टीमचे 3 बॉल 12 गरज लॉक केलाय फटका हवेमध्ये काढ उपस्थित फक्त प्रेक्षक म्हणून उभे सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार परंतु फटक्यावरती ताकद भरपूर पाहायला मिळाली प्रॉपर टायमिंग लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा आल्या आता 2 चेंडू 6 धाब्याची गरज एखादी चूक तुम्हाला महेश किती मागा ठरू शकते याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी त्यानंतर मिळालेली स्ट्राईक आणि त्या स्ट्राईकचं संधीचं सोनं कसं करावा याचं उत्तम उदाहरण देत असताना महेश मडवी मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 6 गरज टीव्ही स्क्रीन मध्ये पाहतोय आपण मलंगड विपक्ष डोंबिवली असा मॅच उद्याच्या दिवसामध्ये होणार या ग्राउंड वरती मनीष कोळेकर त्यांची संपूर्ण साइड असेल दुसऱ्या बाजूला केतन मात्रे कॅप्टन डोंबिवलीचे आणि त्यांची संपूर्ण साइड आपल्याला पाहायला मिळेल 6 सामने झाले 4 सामने जिंकलेत मलंगड टीमना 2 सामने जिंकलेत डोंबिवली टीमना बिग फाईट मॅच 2 चेंडू 6 गरज सामन्यामध्ये कमबॅक केले ते म्हणजेच गावदेवी काकडबाल टीमनं जबरदस्त मॅच एखादा चेंडू जरी डॉट आला तरी देखील कमबॅक करेल कोणीसी संघ या मॅच मध्ये डॉटची गरज आहे ती कोणीसी टीमला आणि 1-2 धावा जरी आल्या तरी देखील मॅच मध्ये राहील तो गावदेवी काकडबाल संघ देखील फुल टॉस बॉल लॉक केलाय आणि महेश मडवीनं सामना संपवलाय माही मार रहा है आणि माहीने संपवलाय हा सामना जिंकलाय गावदेवी काकडबा टीमनं वेल प्लेड बॉय संघ पोहोचतोय सेमी फायनल मध्ये वाला ये क्रिकेट है दोस्तों और हार कर भी जीतने वाले को हमेशा बाजीगर कहा करते हैं बाजीगर ठरला या मॅच मध्ये महेश मडवी गरज होती एकूण अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं 6 चेंडू आणि 24 धावेची आणि 3 षटका ठोकलेत 9 चेंडू देखील आपण पाहिला क्षेत्ररक्षकाचं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं सूर्याजी पावशेड यांना टीव्ही स्क्रीनवरती आम्ही पाहतोय
आनंद